आज राजमाता राणी हिराई महोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी आदिवासी विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमात सुरुवातीपासून कुठेही राजशिष्टाचाराचं पालन झालं नाही। आपण पाहिलं सुरुवातीला देखील स्वागत समारंभ झाला। मी भाषणात देखील स्पष्ट सांगितलं की जिल्ह्याच्या कलेक्टर आहे, आयुक्त असतील यांचे स्वागत न करता नगरसेवकांच्या स्वागतापासून त्या कार्यक्रमाची सुरुवात झाली। माझ्या भाषणातही देखील मी सांगितलं की एखादा शासकीय कार्यक्रम घेत असताना विद्यमान सगळे लोकप्रतिनिधी बोलणं झाल्यानंतर मी वारंवार सांगत होती की ज्यांची भाषणं घ्यायचे ते सगळ्यांची भाषणं घ्या। नंतर मी बोलली की पालकमंत्री त्या ठिकाणी बोलत, पण ज्या पद्धतीचा सगळा भाजपाचा कार्यक्रम असल्यासारखे सगळे बॅनर पोस्टर या ठिकाणी आपण पाहिले असेल की 25 लाख रुपये हे सांस्कृतिक विभागातर्फे या ठिकाणी या कार्यक्रमाला मंजूर झाले। नंतर महापालिकेने 15 लाख रुपये दिले, वैयक्तिक पालकमंत्र्यांनी 10 लाख रुपये या कार्यक्रमाला दिले आणि शहरात अख्खे बॅनर असे की सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे 25 लाख रुपये या ठिकाणी हे मंजूर झाले। पण कोण जरी प्रयत्न केले असेल पण शेवटी पैसे हे सांस्कृतिक विभागाने या कार्यक्रमासाठी दिले। मग एखाद्या कार्यक्रमाचं श्रेय घ्यायचं तर कुठपर्यंत घ्यायचं? आपण बाहेर देखील पाहिलं असेल, कार्यक्रमाच्या बाहेर त्यांची प्रचाराची जे व्हॅन त्या ठिकाणी एलईडी लागलेली होती, ती व्हॅन त्या ठिकाणी लागलेली होती। सगळे भाजप ते आल्याच्या नंतर म्हणजे विद्यमान या क्षेत्राचे आमदार किशोरभाऊ आले तेव्हा देखील नाही, पालकमंत्री आल्यावरती ज्या पद्धतीनं बँड वाजा किंवा आदिवासी नृत्य त्या ठिकाणी सादर करण्यात आलं ते जिल्ह्याचे पालकमंत्री, आम्हाला ते मान्य आहे, पण आमदारासाठी नाही, खासदार म्हणून मी आल्यानंतर देखील नाही। पण जेव्हा एखादा आमदार येत असेल तर आमदाराला तुम्ही खासदाराचं भाषण चालू असताना जर का गाजावाजा करून असा आवाज करून शेवटी मला त्या आवाजापायी भाषण बंद करावं लागलं आणि मी सांगितलं की प्रोटोकॉलनुसार खासदाराचं भाषण झाल्यानंतर कुठलेही आमदार हे बोलू शकत नाही। मग असं असताना तुम्हाला बोलायचं होतं, तुम्हाला भाषण द्यायचं होतं, जवळपास 2.5 तास आम्ही त्या ठिकाणी वाट पाहिली, स्वतः पालकमंत्र्यांनी वाट पाहिली, तरी देखील सुधीर भाऊ त्या ठिकाणी पोहोचले नाही आणि आल्यानंतर खासदारांचं भाषण झाल्यानंतर तुम्ही आमदाराचं भाषण प्रोटोकॉलनुसार घेता कसं? याच्या संदर्भात मी आता लोकसभा अध्यक्षाला एक प्रिव्हिलेज देखील टाकणार आहे आणि राजशिष्टाचाराचं उल्लंघन या ठिकाणी केलं म्हणून आयुक्त असतील, कलेक्टर यांना देखील पत्र दिलं।